कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे मद. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, केव माझी संघा का कुळती. अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया बेगळा नका करू. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, केव माझी संघा का कुळती. तुका म्हणे तुम्ही निर्वियावरी, तुका म्हणे तुम्ही निर्वियावरी, मग मद हरी उपेक्षिणा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, केव माझी संघा का कुळती. महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे मद. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, केव माझी संघा का कुळती. वर्णनामृत संघानां रसानां छंदसामपि, मंगलानां च कर्तारो वंदे वाणिविनायको. बंदो नाम राम रघुवर को, हेतु सानु आनुजी पर को. बंदो गुरु पद पदम परागा, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे मज.
आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी संघा का कुळती. नमो ज्ञानेश्वरा, नमो कृपाळू सज्जन तुम्ही संतजन एवढे कृपादान तुमचे मज. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी संघा का कुळती. सालाबाद प्रमाणे होणारा हा नैवेद्य भगवान महारुद्र हनुमंतरायाच्या सानिध्यामध्ये अभ्यात चाललेल्या यज्ञातील आज ही जागर अशा स्वरूपाची सेवा आहे. त्यातली त्यात अत्यंत महत्वपूर्ण ही एकादशी आहे. प्रत्येक एकादशीचं महात्म्य वेगळं, पण आजची जी एकादशी आहे ती मात्र मोक्षदा आहे. जो तुमचा आणि आमचा सर्वांचा त्याच्या प्राप्ती करताच प्रयत्न आहे. 18 पुराणाचा अभ्यास मोक्ष करतात, तपश्चर्या मोक्ष करतात, व्रत उपासना कैवल्य जे काही असेल त्याचं साध्य म्हटलं म्हणजे मोक्ष आहे. तो मोक्ष ज्या दिनी खऱ्या अर्थाने हाती येतो त्या महान असलेल्या पर्वणीचा योग म्हटलं म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध असलेली ही एकादशी. त्यातले त्यात दुग्ध शर्करा योग असा आहे. एक तर अत्यंत पुनीत मार्गशीर्ष महिना, मासाना मार्गशीर्षोहम, त्यातले त्यात मोक्षदा एकादशी आणि भगवती गीतेचा जन्म जयंती अत्यंत महत्वपूर्ण असलेला हा खऱ्या अर्थाने दिवस आहे. गीता म्हटलं की असं आहे, एकेकाळी महिषासुराला त्रस्त झालं होतं सर्व विश्व. सर्व देवादिकांना हैराण करून टाकलं. इंद्रादी असलेल्या देवतांची आसनं सुद्धा त्याने सत्तेत घेतली. असा तो एक काळ होता महिषासुराचा. त्याला मारण्याकरता सकळ असलेल्या देवतांनी ऋषी मुनींनी चिंता व्यक्त केली. त्या प्रसंगामध्ये सकळ असलेल्या देवताच्या मुखातनं त्या वलयातनं जी शक्ती आकाराला आली ती आदिशक्ती जगदंबा सर्व देवतांच्या मुखातनं बाहेर पडली. पण आज सर्व देवतांच्या मुखातनं बाहेर निघालेल्या त्याच देवीने सर्वोत्तम असलेल्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखातनं जन्म घेतला. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्रमरुत स्तुन्वन्ति दिव्यै स्तवैः वेदैः सांगपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यश्चान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. त्या महिषासुराचा वध भगवतीने जरी केलेला असला पण अदृश्य रूपाने त्यानं आपलं विश्व सोडलेलं नाही. प्रत्येकाच्या हृदयस्थ मोहाच्या स्वरूपाने तो विराजमान झाला. म्हणून मोह निवृत्तीचा योग ज्या भगवतीने
केला त्या भगवतीचं नाव आहे गीता. अनादि निर्गुण भगवती आदिशक्तीने मारला तो महिषासूर एकटाच होता, एकाच ठिकाणी होता. पण ह्या महिषासुराचं स्थान एक नाही. हा मोहरूप असलेला महिषासूर माणसांमध्येच आहे असं नाही तर प्राण्यांना देखील याने मोहित करून टाकलेला आहे. अशा या 18 भुजी जगदंबेचा म्हणजे 18 अध्याय स्वरूपीने गीतेचा 18 भुजीने वेगवेगळी शस्त्रास्त्र आपल्या हातामध्ये धारण केली. हिने सुद्धा वेगवेगळे ज्ञानाचे भक्तीचे विभागच आपल्या हाती धरले. एक वेळेला कल्याण करता या आदिशक्तीपेक्षा मूळ पीठापेक्षा भगवतीचं कार्य अलौकिक आहे, गीतेचं कार्य अलौकिक आहे. अलौकिक म्हणण्याचं कारण असं आहे का श्रीकृष्ण परमात्मा गीते संबंधाने विश्वात वचनबद्ध होऊन बसले. जो कोणी माझी ही शक्ती तिचं पठन करील, मनन करील, पारायण करेल तर त्याला मी विसरणार नाही. ही अक्षरे त्याच्या मुखामध्ये असतील अर्ध्या क्षणामध्ये त्याच्या भवसागराची निवृत्ती करेल. जो इथं नुसतं नामस्मरण करेल तरी पुनर्जन्माची निवृत्ती माझ्या कृपेने होईल. अशा या भगवतीचं किती वर्णन करावं. तर यदा कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की गीता जयंती अभंग संत पद आहे. निवडलेला अभंग संत पद आहे आणि संतांकडे कृपेचं दान मागणारा असं आहे. सर्व असलेल्या वारकऱ्यांच्या नित्य मुखावर खेळणार आहे, बोलला जाणारा अशा प्रकारचा आहे. तर निवडला याचा हेतू असा आहे का ज्या गीतेचं स्तवन पुराणामध्ये वेदामध्ये सांगितलं, जी गीता वेदाचाही सार आहे अशी मांडणीही मांडण्यात आली. किंबहुना तिचं महात्म्य पठन करताना सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनहा पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. सर्व असलेली उपनिषदे म्हटलं म्हणजे वेदातून अत्यंत गुढतम निवडलेला विभाग. ती तशी 10 प्रमुख आहेत. केनोपनिषद आहे, ईशोपनिषद आहे, मांडुक्य उपनिषद आहे, तैत्तिरीय उपनिषद आहे, अशी 10 प्रमुख उपनिषदे आहेत. इतर उप पाहिले तर मग 108 आहेत. आता तिथपर्यंत माणसं कुणी पोहोचत नाही आणि म्हणून श्रीकृष्ण परमात्म्याने या जगाच्या उद्धाराकरता या गीते मातेला खऱ्या अर्थाने जन्म दिला. सकळ असलेल्या उपनिषद स्वरूपीने गायीचं दूध काढण्याकरता श्रीकृष्ण परमात्मा बसले आणि त्या अर्जुनाला वत्साचं रूप धारण करण्याकरता आज्ञा दिली. अर्जुन वासरू झाला, वेदाने गायीचं रूप घेतलं आणि दोहणारा श्रीकृष्ण परमात्मा बसला. इतर गायीच्या आषाढातनं पाहिलं तर दुधाशिवाय आम्ही काही मिळत नाही. दुधाला अमृत म्हटलं जातं पण ते अमृत नाही. पण गीता स्वरूपीने असलेलं जे दुग्ध आहे ते सत्य स्वरूपाचं अमृत आहे. आटला अमर करून देणारं अमृत आहे. म्हणून अनेकांनी तिला आपल्या हृदयाशी बाळगलं. विश्वामध्ये असा विद्वान जगात झाला नसेल का त्याने गीता पाहिली नसेल आणि गीता उघडली नसेल तो विद्वानच नाही असं म्हटलं तरी वावगं ठरत नाही.
या गीतेचं महात्म्य जितकं बोलावं तितकं खऱ्या अर्थाने कमीच आहे. 2 मिनिट आपण तिथं भजन करणार आहोत. मला पुढे माझ्या विषयाकडे प्रवृत्त व्हायचं आहे. आणि संतपर अभंग निवडला म्हणजे ही असलेली गीता माय तुमच्या आमच्या पर्यंत पोहोचवली. याचं मूलभूत असलेलं पाया स्वरूप देखील संत रूपच आहे. एका संतानेच ही गीता तत्व आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. मूळ पुरुषाकडे जर आपण थोडस अवलोकन कराल, चिंतन कराल, सर्वश्रेष्ठ असलेल्या व्यासांनी ही जगतावर केलेली कृपा आहे. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदा यतपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयी दीपः. व्यासांची मोठी आगाध असलेली कृपा आहे. त्यातले त्यात गीतेचं खरोखर एवढं मोठं वैशिष्ट्य आहे. बोलली गेली रणांगणामध्ये आणि सांगितली गेली महालामध्ये. महालात सांगितली. कोणी सांगितली? संजयाने धृतराष्ट्राला सांगितली. आंधळ्याने विचारली आणि डोळसाने सांगितली. धृतराष्ट्राला व्यासांनी असं विचारलं की बाबा आता युद्ध तर आठवलंच आहे, होणारच आहे. मग आहे माझ्याकडे औषधी, देऊ का तुला दृष्टी? त्यांनी सांगितलं आतापर्यंत आंधळेपणात जगलो आणि आता काय माझ्याच पोरांचं रक्त पाहण्याकरता मला दृष्टी देताय का तुम्ही? आता मला आंधळेपण आहे तेच बरं आहे. पण हे गोष्ट मनात आहे तर काय घडतंय रणांगणावर हे मला ऐकायला मिळायला पाहिजे. ही लालसा माझ्या अंतःकरणात आहे. म्हणून संजय हा खर तर घोड्याचा खरारा करणारा त्या व्यासांनी कृपा दृष्टी केली, मस्तकावर हात ठेवला आणि त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झाली. बरं, लिखाण करणारा याचा कोणी सामान्य होता असं नाही. गणेशजीने लिखाण केलं आणि व्यासांनी प्रतिपादन. व्यासांनी बोलावं, गणेशांनी लिहावं आणि संजयाने सांगावं, धृतराष्ट्राने ऐकावं. एवढंच नाही तर ही गीता शिवाने गायली आणि पार्वतीने ऐकली. आणि सर्व असलेल्या वाङ्मयातील संतांनी तिला प्राण संजीवनी म्हणून हृदयामध्ये धारण केलं. त्यात श्रेष्ठ आणि ज्येष्ठ असलेला वारकरी संप्रदाय त्या ज्ञानोबा रायांनी ती खऱ्या अर्थाने घराघरापर्यंत पोहोचवली. गीतेचे प्रचारक भरपूर झाले, भरपूर होतील, पण माझ्या ज्ञानोबा रायांच्या तुलनेत होणार नाही हे केवळ लक्षात असू द्या. ज्ञानोबा रायांनी गीतेचा प्रचार केवळ महाराष्ट्र मर्यादित नाही ठेवला. विश्वातील अनेक असलेल्या देशांनी या ज्ञानेश्वरीचं अवलोकन केले, विचार केलेला आहे. ज्ञानेश्वरीच्या स्वरूपाने जी प्रत्येकाच्या हृदयात बसलेली आहे, अशा भगवतीचं नुसतं नामस्मरण केलं तरी तुम्हाला ना मला उद्धाराला वेळ लागणार नाही. गीता 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 वाचली म्हणती नाही पुनरावृत्ती दयाला. 2 मिनिट तिचं भजन करायचंय. गीता 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 गीता
एका ऋषी मुनीपासून आलेले हे ज्ञान आहे. ज्ञानोबराने देखील असंच म्हटलेलं आहे. या गीतेवर चिंतन मांडताना मी समर्थ नाही, परी संत कृपा दीपकू सोज्वळू असेल. संत कृपेचे हे दान आहे आणि म्हणून निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून संत कृपेचं दान मागणारा असा आहे. अभंगाचा शाब्दिक अर्थ असा, महाराज म्हणता, हे संत जनो, तुम्ही कृपाळू आहात, सज्जना, एवढं कृपेचं दान तुम्ही माझ्या धुळीमध्ये टाका. माझी आठवण तुम्ही त्या पांडुरंग परमात्म्याला करून द्या आणि सांगताना माझी व्यथा तळमळीने त्याच्या पुढे मांडा. सांगा त्या पांडुरंगाला, तुकोबा अनाथ आहे, अपराधी आहे, पतित आहे. असा असला तरी देवा, तुम्ही त्याला पायापासून दूर करू नका. महाराज म्हणताय, हा निरोप मी तुमच्याकडेच का दिलेला आहे? तुम्ही जर माझा निरोप खऱ्या अर्थाने कळवळीने पांडुरंगाला सांगितला, मग तो माझी उपेक्षा करणार नाही, मला दूर लोटणार नाही, तर त्याच्या चरणाजवळच माझा आश्रय असेल, असा हा अभंगाचा शाब्दिक अर्थ आहे. कृपा करणारी जगामध्ये भरपूर आहेत, पण संत तुलनेत नाही. आई वडिलांचेही बाळावर उपकारच आहेत. ज्याला जन्म दिला त्याच्याकरता मोठे उपकार, मोठं ऋण आहे, ते फेडावं असं शास्त्रानेही सांगितलं. बरं, तुकोबारायाने देखील ते मान्य केलेलं आहे. आई वडिलांनी जन्म दिला, माझा सांभाळ केला, त्याचा बोजा माझ्या शिरावर आहेच. त्या ऋणातून मुक्त होण्याचा मी प्रयत्न करेन. आई वडिलांची अशा प्रकारची कृपा आहे. दुसरी बाजू अशी की शास्त्र कृपा, देव कृपा, संत कृपा. पण या सर्व कृपांचं मनन मंथन करताना सर्वश्रेष्ठ कृपा संत कृपाच आहे, हाच एक सिद्धांत आपल्या हाती मिळतो. शास्त्र कृपा करणारा आहे, पण कृपाळू नाही. कृपा करण्याचा योग शास्त्राकडनं आहे. कुठल्या मार्गाने जावं, हे पाप आहे की पुण्य आहे, धर्म आहे की अधर्म आहे, सार आहे की असार आहे, सर्व गोष्टी शास्त्राने सांगितल्या. याहीपेक्षा काही सांगायचं शिल्लकच ठेवलं तरी एवढं मोठं शास्त्र व्यापक आहे, विशाल आहे. पण त्या शास्त्राकडे थोडीशी कृपणता आहे, कंजूषता आहे, उदारपणाची न्यूनता आहे. ज्याला अक्षरच ओळख नसेल, आता आंधळ्या पुढे दीप ठेवून कराल तरी काय? ज्याला वाचताच येत नाही त्याच्या पुढे तुम्ही ज्ञानेश्वरी मांडून करणार काय? आता काही वेळेला वाचता येत नसेल आणि ज्ञानेश्वरी पुढे अशी उघडी करून एखादा फोटो काढत असेल, कधी कधी असं घडत की ती ज्ञानेश्वरी पठणही करता येत नाही, पाहिलीही नाही, पण ती ज्ञानेश्वरी अशी पुढे उघडी करून ठेवायची आणि मग तो आपला महात्म्यासारखा फोटो काढायचा.
अक्षर ओळख नसेल तर ज्ञानेश्वरी स्वतःहून तुम्हाला सांगणार नाही. शास्त्रात सर्व आहे पण स्वतः बोलत नाही, ही त्याच्याकडे कमी आहे. तर दुसरी गोष्ट, तिथपर्यंत माणसं एकदा कदाचित जातीलही. वाचन करणाऱ्यांना ग्रंथ कळतोच असं म्हणाल का तुम्ही? बऱ्याच माणसांनी ज्ञानेश्वरीचे अनेक पारायण केली. 108 पारायण करणारी भरपूर मंडळी आहे, पण ज्ञानेश्वरीचा गाभा त्यांच्याकडे आलाच असं झालं नाही. शास्त्राचा मनन करण्याचा योग त्याच्या जीवनामध्ये घडतो. शास्त्र त्याच्या हाती येतं. वाचन जीवनामध्ये आता कदाचित कमी असलं तरी चालेल. आता वाचण्याकरता वाचलंच पाहिजे, हेही तितकंच खरं आहे. वाचायचं असेल तर वाचावं, पण नुसतं वाचून थांबता येणार नाही. नुसतं वाचलं आणि तेवढ्याने थांबलं तर त्याला ज्ञानाची प्राप्ती होईल असं नाही. जेव्हा तो एक एक शब्दावर खऱ्या अर्थाने स्वतः चिंतनशील होईल, वाचन कमी असावं आणि मनन अधिक करावं, तो विद्वान होतो. विद्वान होण्याची व्याख्या अशी आहे, किती पाठ केलं याला महत्व नाही, जे पाठ केलं त्यातलं तुला काय कळलं. अन्यथा असं घडतं, व्यर्थ भाराभर केले पाठांतर. गाढवाच्या पाठीवर चंदनाचीच लाकडं आहेत, पण गाढवाला कळालं पाहिजे चंदन पाठीवर आहे असं. त्याला बोजच अशा प्रकारचं कळतो. तसं शास्त्र म्हटलं म्हणजे असं आहे की ते सर्वांनाच प्राप्त होतंय असं नाही, कळतंय असं नाही. म्हणून शास्त्र तिथे कमी पडलेलं आहे. त्याच्यात सर्व आहे. अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. शास्त्राने हिताचा मार्ग सांगितला. अहित आहे तेही तुमच्या दृष्टीगोचर करून ठेवलं. या मार्गाने जाऊ नका, डोका खाल, सगळं सांगितलं. वारंवार जाग केलं. यजे निवेदी न च सत्यमस्ती. इथे तू जागा हो. झोपून राहिला तर हानी होईल. प्राणी मात्रामध्ये देवत्वाचा शोध घे. हे वारंवार वारंवार त्या शास्त्रामध्ये आलेलं. पण शास्त्र जरी असलं तरी आपल्याकडे पोहोचलेलं आहे का? शास्त्राला ते पोहोचवता आलं नाही. शास्त्राला पोहोचवता आलं नाही म्हणजे शास्त्र संतांपुढे कमी ठरत आहे, हे मला सांगायचं आहे. संतांनी केवळ मुकेपणाचं सोंग नाही आणलं. जगातील सर्व संतांचा विचार मी सांगतो. जगदोगी 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 जाग जाग बोलते. संतांनी खऱ्या